अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त त्यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे नुकतीच मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये अहिल्यादेवी यांच्या स्मृतिस्थळाच्या संवर्धनासह इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। स्मृतिस्थळाच्या संवर्धनासाठी 691 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच अष्टविनायक मंदिरांच्या विकासासाठी 147 कोटी, तुळजाभवानी देवस्थानाच्या विकासासाठी 865 कोटी रुपयांचा निधी आज जाहीर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच त्र्यंबकेश्वर येथे विकासासाठी 275 कोटी रुपयाचा असे जवळपास 5503 कोटी रुपये प्रकल्पांना आज मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील उपस्थित होते। राम शिंदे यांचं देखील चौंडी हे गाव आहे आणि या सगळ्या स्थळाला, स्मृतिस्थळाला संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यासोबतच धनगर समाजातील मुलांना, भटक्या विमुक्त क वर्गातील जे विद्यार्थी आहेत अशा 10,000 विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेमध्ये प्रवेशाची एक योजना देखील आज जाहीर करण्यात आलेली आहे। ही योजना यापूर्वी देखील लागू होती, मात्र त्याची विद्यार्थी संख्या ही आता 10,000 करण्यात आलेली आहे। धनगर मुलांसाठी इंग्रजी शाळेत प्रवेशाची ही योजना असणार आहे। त्यासोबतच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना जी आहे त्यामध्ये देखील भरघोस वाढ करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांनी जे महत्त्वाचं कार्य केलेलं होतं ते म्हणजे विविध मंदिरांचा जीर्णोद्धार, त्यासोबतच विहिरी, तळे यांच्या संवर्धनाचं कार्य त्यांनी केलेलं होतं। तर त्यांनी केलेलं हे कार्य अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देखील त्यांनी केलेल्या या सगळ्या विहिरी, तलाव आणि यांच्या संवर्धनाचा आज निर्णय घेतलेला आहे। त्यांचं संवर्धन करण्याची आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। माय महानगरसाठी मी उन्मेष खंडाळे, चौंडी येथून।